आता मला सगळ्या गोष्टींची लिंक अगदी बरोबर लागते. म्हणजे तो रेल्वेचा माणूस जे म्हणत होता ते 100% खरं होतं. तर त्या दिवशी ट्रेन खाली येऊन मरणारी बाई ती सावली नव्हतीच. या राजकुमारच्या मूर्ख माणसांनी फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी, त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी सावली मेल्याचं खोटं नाटक रचलं. वा रे राजकुमार, तुझी माणसं आणि तुझी अक्कल. तुझ्यासारखीच तुझी माणसं पण अर्धवट काम करणारीच निघाली. आता ही मेलेली सावली जर अचानक जिवंत होऊन या घरात परत आली तर काय नवीन ड्रामा होईल ना या घरात. ड्रामापेक्षा हाऊसफुल फिल्मच होईल. वा, तिलोत्तमाचा तो माज, गर्व एका सेकंदात कळून पडेल. पण मी तिला या घरात आणणार कशी? समजा मी तिला भेटले आणि मी नेमकी कोण आहे हे जर तिला सांगितलं तर ती कशी रिॲक्ट होईल? नाही 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 नाही, मला असं डायरेक्ट तिला नाही भेटता येणार, नाहीतर सगळा प्लॅन फसेल. आधी एकदा माझी ओळख लपवून त्या सावलीला भेटलं पाहिजे. म्हणजे ती नक्की काय विचार करते, तिचा नेमका काय प्लॅन आहे, या सगळ्याचा अंदाज येईल आणि मग मला पुढचा गेम खेळता येईल. चला, आता जास्त वेळ वाया घालवून चालणार नाही. उद्याच्या उद्या त्या सावलीला गाठते आणि माझा पुढचा प्लॅन रन करते. मोनिका, मोनिका, काय ग? डोळे मोठे मोठे करून कसला विचार करतेस तू? बरी आहेस ना? हा, अगं शुभ्राने असं पाहिलं तर घाबरेल बिचारी ती. राजकुमार, मी जो विचार करते ना तो पुढचे 7 जन्म सुद्धा करू नाही शकणार. त्यामुळे उगाच मला पोक करायला जाऊ नकोस. तू तुला सगळ्यात चांगलं जे काम जमतं ते कर ना. तिथे लोळत पड आणि डाराडूर घोरत झोपून जा. असंही तुझ्या कामाचा दर्जा मला कळालेलाच आहे. खरंच? क्या बात आहे.